पनवेल तालुक्यातील देवळाली व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या श्री उसराई देवी वनभोजन उत्सव 2025 मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय। देवरोळी येथील गावदेवी माता उसरण धरणाच्या काठावर व डोंगर माथ्यावर वसलेले आणि भक्तांच्या नवसाला पावणारी दक्षिण मुख श्री उसराई देवीचा वनभोजन उत्सव चैत्र महिन्यात साजरा केला जातो। हा उत्सव दर 3 वर्षांनी साजरा केला जातो। यंदा मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी हा उत्सव मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आलाय। सकाळी 8 वाजता देवीचे महामंगल स्नान 7 ठिकाणचे पाणी व 7 रंगांची फुले वाहून करण्यात आला। सकाळी 9:30 वाजता गावातून वाजत गाजत उसराई देवीच्या पालखीचे मंदिराकडे प्रस्थान झाले। तदनंतर उसराई देवीचे पूजन व ओटी भरणे कार्यक्रम झाल्यानंतर सर्व भाविक भक्तांना देवीचे दर्शनाचा लाभ मिळाला। त्यानंतर दुपारी 12 ते 3 दरम्यान वनभोजनाचा लाभ हजारो भाविक भक्तांनी घेतलाय। याच दरम्यान वैजंती माता भजन मंडळ, सावळे गायिका श्रद्धा नितीन माळी व त्यांच्या सहकार्यांनी सुंदररित्या भजनाचा कार्यक्रम सादर केलाय। सायंकाळी 5 नंतर उसराई मंदिरातून गावाकडे परतीची मिरवणूक वाजत गाजत निघाली आहे। उसराई देवीच्या उत्सवाप्रसंगी पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे, पनवेलचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर, मोहपाडा वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा शेठ पारंगे, पत्रकार आनंद पवार यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींनी उपस्थिती दर्शवून उसराई देवीचे दर्शन घेतले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उसराई नवतरुण विकास मंडळ देवरोळीचे अध्यक्ष उमेश पाटील, देवरोळी तंटामुक्त समिती अध्यक्ष योगेश पाटील, श्रीकांत पाटील, गजानन बडवी, मोहन गवानकर, भावेश भागीत, उमेश पाटील यांच्यासह सर्व देवरोळी ग्रामस्थ माता भगिनींनी विशेष मेहनत घेतली। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।